Hello everyone. So we are going to start now the new topic, that is tissue. ओके, या लेक्चरला आपण आपला न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत अनाटॉमीचा, तो म्हणजे टिश्यू. सो व्हॉट इज मीन बाय टिश्यू? बेसिकली व्हॉट डू यू मीन बाय टिश्यू? सो इन फर्स्ट chapter that is introduction to human anatomy and physiology, we have seen that in organization of human body, the certain cells which have common origins and common functions, they are come together and form टिश्यू. अशा सेल्स, अशा पेशी की ज्यांचं ओरिजिन, ओके, ओरिजिन म्हणजे काय, की जिथूनच्या निर्माण झालेल्या आहेत तो सोर्स, आणि हॅव सम कॉमन फंक्शन, आणि ज्यांना काय आहेत, काही त्यांची फंक्शन सिमिलर आहेत, अशा सेल काय येतात, एकत्र येतात आणि त्या काय फॉर्म करतात, एक सबस्टन्स म्हणूया किंवा एक पर्टिक्युलर थिंग्स त्या काय करतात, फॉर्म करतात. त्याला आपण काय म्हणतो, टिश्यू म्हणतो. आणि ह्यानंतर टिश्यू पुन्हा सेम फंक्शन्स असलेले टिश्यू एकत्र येतात आणि त्या ऑर्गन फॉर्म करतात, आणि मग असे कोरिलेशन असलेले ऑर्गन एकत्र येतात आणि त्या सिस्टीम फॉर्म करतात, आणि या सगळ्या सिस्टीम्स बनवून आपण काय बनत असतं, पूर्ण ह्युमन बॉडी बनत असते. सो ओके, सो व्हॉट इज मीन बाय टिश्यू? टिश्यू इज द ग्रुप ऑफ सेल. टिश्यू म्हणजे काय? इट इज अ ग्रुप ऑफ सेल हॅव्हिंग कॉमन ओरिजिन अँड कॉमन फंक्शन्स, और कॉमन ओरिजिन अँड similar functions, that are called as the tissue. Okay, so tissue means what? It is a group of cell having common origin and common functions are called as the tissue. Okay, so let's see in details about this tissue. Okay, basically human body is made up of four basic tissue, okay, that are epithelial tissue, connective tissue, muscular tissue and nervous tissue. जे काय आपली ह्युमन बॉडी आहे ती चार बेसिक टिश्यू पासून बनलेली आहे. तर त्या चार बेसिक टिश्यू कोणत्या? तर पहिली आहे इपिथेलियल टिश्यू, सेकंड आहे कनेक्टिव्ह टिश्यू, तिसरी आहे मस्क्युलर टिश्यू आणि चौथी आहे ती नर्वस टिश्यू. ओके, चार टिश्यू आहेत. कोणत्या? epithelial tissue, connective tissue, muscular tissue and nervous tissue. Okay, so human body is made up of these four basic tissue: epithelial, connective, muscular and nervous tissue. Okay, so connective tissue are particularly connect some organs together, or connect muscle to bone, or some muscle to organs, or some certain connections to certain organ. connective tissue म्हणजे काय, त्यांच्या नावातच आहे की ते काय करत असतात, की काही ज्या गोष्टी आहेत त्या एकमेकांना काय करत असतात, कनेक्ट करत असतात, म्हणून त्यांचं नाव आहे कनेक्टिव्ह टिश्यू. इथे तुम्हाला डायग्राम दिसते, दिस इज द कनेक्टिव्ह टिश्यू, और हियर द मसल आर अटॅच टू बोन्स बाय द connective tissue. Then these are the epithelial tissue. Okay, epithelial tissue are the superficial tissue of the body. आपल्या बॉडीची जी स्किन आहे ती ऑलमोस्ट इपिथेलियल टिश्यूने बनलेली आहे. ज्या काही सुपरफिशियल टिश्यू आहेत आपले, त्या आपल्या काय आहेत, इपिथेलियल टिश्यू आहेत. सुपरफिशियल म्हणजे काय, वरच्या बाजूने जे आपल्याला व्हिजिबल दिसत आहेत स्किनवरती आपल्या पूर्ण आहेत, त्या काय आहेत, इपिथेलियल टिश्यू आहेत. त्याच्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला दिसतंय बघा इपिथेलियल टिश्यू. ओके, देन मसल टिश्यू. मसल टिश्यू म्हणजे काय, आपले जे काही सगळे बॉडीचे मसल्स आहेत, म्हणजे स्केलेटल मसल्स असतील, म्हणजे स्केलेटल मसल्स म्हणजे कोणते, आपले जे वरती बोन्स वरती अटॅच झालेले जेवढे सगळे मसल आहेत ते कोणते, स्केलेटल मसल. कारण ते स्केलेटनला अटॅच झालेले मसल्स आहेत म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, स्केलेटल मसल म्हटलं जातं. त्याच्यानंतर स्केलेटल टिश्यूमध्ये कार्डियक मसल येतात. कार्डियक मसल म्हणजे कोणते, तर हे जे आपलं जे हार्ट आहे ते ज्या ज्या मसल पासून बनलेलं आहे त्याला काय म्हटलं जातं, कार्डियक मसल. इथे तुम्हाला डायग्राम दिसते कार्डियक मसलची. सो जे हार्ट आपलं बनलेलं आहे ते कशापासून बनलेलं आहे, कार्डियक मसल पासून बनलेलं आहे. देन तिसरा टाइप आहे मसल टिश्यू मधला, तो म्हणजे स्मूथ मसल. स्मूथ मसल म्हणजे काय, की आपले जे जे इंटरनल ऑर्गन्स आहेत, मग आपलं लिव्हर असेल, स्टमक असतील, इंटेस्टाईन असेल, याच्यावरती जो मसलचा लेअर आहे तो कशापासून बनलेला आहे, स्मूथ मसल पासून बनलेला आहे. सो त्यांना काय म्हटलं जातं, स्मूथ मसल. कारण ते एकदम कसे आहेत, स्मूथ आहेत, सॉफ्ट आहेत, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, स्मूथ मसल म्हटलं जातं. ओके, देन लास्ट आहे तो म्हणजे नर्वस टिश्यू. नर्वस टिश्यू कुठे येतात, व्हॉट एव्हर द रिलेटेड टू सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड ब्रेन. ब्रेन आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम जी आपली पूर्ण आहे तिच्यामध्ये जे जे टिश्यू प्रेझेंट आहेत ते कोणते आहेत, नर्वस टिश्यू आहेत. ओके, सो दीज आर द टिश्यू ऑफ द बॉडी. डू यू अंडरस्टँड what are the tissue of the bodies? There are four basic tissues, okay, which are that epithelial tissue, connective tissue, muscular tissue and nervous tissue. Okay, so connective tissue means what, they can attach certain things or connect certain things together. For example, muscle to bone. Muscle bones ला एकत्र बांधण्याचं काम कोण करतं, connective tissue. Then epithelial tissue, this here
These are the epithelial tissue. Whatever the superficial layer of the body, it is made up by the epithelial tissue. Okay, then muscle tissue. Muscle tissue are of three types. One is the skeletal, another one is the smooth, and third one is the cardiac. Skeletal muscle means what? Whatever the muscles attached to the bone. बोनच्या वरती जी काय आपली मसल्स आहेत ते सगळे कोणते आहेत? स्केलेटल मसल्स आहेत. देन स्मूथ मसल जे काय आपले इंटरनल ऑर्गन लोकेटेड आहेत, मग किडनीवरचे मसल्स असतील, स्टमकवरचे इंटेस्टाईनचे मसल्स असतील, लिव्हरवरती काही मसल्स प्रेझेंट असतील तर ते मसल्स, हे सगळे कशापासून बनलेले आहेत? स्मूथ मसल पासून बनलेले आहेत. देन कार्डियक मसल म्हणजे कोणते? जे काय हार्टचे आपले मसल्स आहेत, हार्ट वॉल असेल किंवा हार्टचे मसल जे आहेत ते सगळे कशापासून बनलेले आहेत? कार्डियक मसल पासून बनलेले आहेत. सो दे आर कॉल्ड एज द कार्डियक मसल्स. ओके, देन नर्वस टिश्यू. नर्वस टिश्यू, वॉट एव्हर द टिश्यू प्रेझेंट इन ब्रेन, in neuron or nerve cell or central nervous system, they are called as the nervous tissue. Okay, so these are the four basic human body tissue. We are seeing into the detail. So what is the definition of tissue? Tissue चे definition क्या है? It is a group of cell which have same physical characteristics and perform similar functions are called as the tissue. Tissue म्हणजे काय? असा एक सेलचा ग्रुप की ज्या ग्रुपमध्ये काय असणार? अशा सेल्स असणार की ज्यांचं काय असणार आहे? फिजिकल कॅरेक्टरिस्टिक सेम असणार आहे. ज्या सेलची फिजिकल कॅरेक्टरिस्टिक सेम असते. फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? की ज्या दिसायला सेम असतील, की ज्यांचं इंटरनल स्ट्रक्चर सेम असेल, एक्सटर्नल स्ट्रक्चर सेम असेल, ज्यांची फंक्शन सेम असतील, अशा सेल काय करतात? एकत्र येतात. ओके, टिश्यू म्हणजे काय? ग्रुप आहे असा सेलचा की ज्याच्यामध्ये काय असतं? फिजिकल कॅरेक्टरिस्टिक सेम असलेला. फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? इंटरनल अपीअरन्स असेल, एक्सटर्नल अपीअरन्स असेल किंवा ज्यांचं फंक्शन सुद्धा सिमिलर आहे, अशा सेल काय करतात? एकत्र येतात आणि त्या काय फॉर्म करतात? टिश्यू फॉर्म करतात. आणि असा सेलचा जो ग्रुप आहे त्याला काय म्हटलं जातं? टिश्यू असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टिश्यू? ग्रुप ऑफ सेल which have the same physical characteristics and perform similar functions are termed as the टिश्यू. सो एक्झामला 100% क्वेश्चन येतो डिफाईन टिश्यू. सो डेफिनेशन खूप महत्वाची आहे. डेफिनेशन काय आहे टिश्यूची? ग्रुप ऑफ सेल विच हॅव द सेम फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स अँड परफॉर्म सिमिलर फंक्शन्स आर टर्म ॲज अ टिश्यू. ओके, देन व्हॉट आर द फंडामेंटल टिश्यू ऑफ द बॉडी? फंडामेंटल म्हणजे काय? बेसिक. प्रामुख्यानं बॉडीमध्ये कोणत्या प्रकारच्या टिश्यू असतात? सो फंडामेंटल टिश्यू आर बॉडी आर क्लासिफाईड इन टू 4 मेजर टाईप. सो जे काही बेसिक टिश्यू आहेत बॉडीचे ते काय केलेले आहे? 4 टाईपमध्ये त्यांचं काय केलं गेलेलं आहे? क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे. ते कोणते? तर इपिथेलियल टिश्यू और इट इज ऑल्सो कॉल्ड एज इपिथेलियम, देन कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड नर्वस टिश्यू. इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड नर्वस टिश्यू. सो एक्झामला क्वेश्चन असा येतो, डिफाईन टिश्यू अँड क्लासिफाईड फंडामेंटल टिश्यू ऑफ द बॉडी. असा जर क्वेश्चन आला की क्लासिफाईड फंडामेंटल टिश्यू ऑफ द बॉडी, तर फक्त हे 4 टाईप लिहायचे. आणि जर असा क्वेश्चन आला क्लासिफाईड प्रायमरी टिश्यू, तर पूर्ण जे मोठं क्लासिफिकेशन आहे की जे आता आपण स्टडी करणार आहोत ते आपण लिहायचं आहे. ओके, सो फंडामेंटल टिश्यूचे टाईप कोणते आहेत? 4 आहेत. कोणते? एपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड नर्वस टिश्यू. ऑल्सो यू कॅन अंडरस्टँड द डेफिनेशन्स. ओके, देन लेट्स सी डिटेल्स क्लासिफिकेशन ऑफ द टिश्यू. सो क्लासिफाय प्रायमरी टिश्यू इन डिटेल्स. 4 मार्क्सचा क्वेश्चन असतो. क्लासिफाईड प्रायमरी टिश्यू इन डिटेल्स. क्लासिफिकेशन फार मोठा आहे. हे बघा, ही पूर्ण स्लाइड. ओके, त्याच्यानंतर अजून नेक्स्ट स्लाइडवर इतकं सगळं. सो क्लासिफिकेशन फार मोठा आहे आणि इम्पॉर्टंट आहे, कारण 101% एक्झामला 4 मार्क्सला क्वेश्चन असतो. डिफाईन टिश्यू अँड क्लासिफाईड प्रायमरी टिश्यू इन डिटेल. ओके, 2 क्वेश्चन येऊ शकतात, 2 प्रकारचे. काय? एक जर क्वेश्चन येऊ शकतो डिफाईन टिश्यू अँड क्लासिफाईड फंडामेंटल टिश्यू. डिफाईन टिश्यूला तुम्ही डेफिनेशन लिहायची आहे आणि क्लासिफाईड फंडामेंटल टिश्यू असं जर विचारलं असेल, क्लासिफाईड फंडामेंटल टिश्यू, तर तुम्ही काय लिहायचं आहे? हे 4 प्रकार लिहायचे आहेत. इपिथेलियल, कनेक्टिव्ह, मस्क्युलर आणि नर्वस. फंडामेंटल टिश्यू असं म्हटलं असेल तर फक्त हे 4 टाईप. आणि जर प्रायमरी टिश्यू, क्लासिफाईड प्रायमरी टिश्यू इन डिटेल्स असं जर म्हटलं असेल तर हे सगळं मोठं क्लासिफिकेशन लिहायचं आहे. सो लेट्स सी क्लासिफिकेशन ऑफ प्रायमरी टिश्यू इन डिटेल्स. ओके, सो दिस प्रायमरी टिश्यू आर बेसिकली क्लासिफाईड इन टू 4 टाईप. हे प्रायमरी टिश्यूला काय केलेलं आहे? 4 टाईप्समध्ये क्लासिफाईड केलं गेलेलं आहे. त्यातलं कोणतं? तर पहिला आहे इपिथेलियल, दुसरा आहे मस्क्युलर, तिसरा आहे नर्वस टिश्यू आणि चौथा आहे कनेक्टिव्ह टिश्यू. त्यातला जो
जो पहिला टिश्यू आहे इपिथेलियल टिश्यू, दे कॅन अगेन क्लासिफाईड इंटू टू मेजर टाईप, दॅट इज सिम्पल इपिथेलियम अँड कंपाऊंड इपिथेलियम. यातला जो पहिला आहे आपला प्रायमरी टिश्यू मधला इपिथेलियल टिश्यू, तो पुन्हा काय केला गेलेला आहे, दोन ग्रुपमध्ये क्लासिफाईड केले गेलेला आहे. कोणता, सिम्पल इपिथेलियम आणि कंपाऊंड इपिथेलियम. त्याच्यानंतर हे जे सिम्पल इपिथेलियम आहे तो पुन्हा 4 सब टाईप मध्ये क्लासिफाईड केले गेलेला आहे आणि जो कंपाऊंड इपिथेलियम आहे तो पुन्हा 2 सब टाईप मध्ये क्लासिफाय केले गेलेला आहे. ओके, सो इपिथेलियल टिश्यू अगेन क्लासिफाईड इंटू 2 टाइप, सिम्पल इपिथेलियम and compound epithelium, while simple epithelium again classified into 4 subtype and compound epithelium again classified into 2 subtypes. Okay, then next type is a muscular tissue. So there are 3 types of muscular tissue: skeletal muscle, which is also called as voluntary muscle or striated muscle, then smooth muscle, which is also called as involuntary or non-striated muscles, and cardiac muscles. Okay, so the muscular tissue are subclassified into 3 types: skeletal muscle, it is also called as voluntary or striated muscles, then smooth muscle, it is also called as involuntary or non-striated muscle, then cardiac muscle. Okay, then third type is connective tissue. So connective tissue are of 8 type. Connective tissue चे टोटल बॉडी मध्ये आपल्या 8 प्रकार आहेत, टाइप्स आहेत. इन दॅट फर्स्ट एरिओलर टिश्यू, व्हाइट फिब्रस टिश्यू, येलो इलास्टिक टिश्यू, adipose tissue, cartilage, bones, blood and lymph. Okay, then fourth one is a nervous tissue. Nervous tissue is again classified into 2 subtypes. Okay, so let's see classification in detail. So primary tissue are basically classified into 4 type: epithelial, muscular, nervous tissue and connective tissue. Then this epithelial tissue again subclassified into 2 types: simple epithelium and compound epithelium. While simple epithelium again classified into 4 subtype. In that first, squamous epithelium, cuboidal epithelium, columnar epithelium and ciliated columnar epithelium. ओके, सो सिंपल इपिथेलियमचे काय आहेत, पुन्हा 4 प्रकार आहेत. कोणते, स्क्वॅमस इपिथेलियम, क्युबॉइडल इपिथेलियम, कॉलमनार इपिथेलियम अँड सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम. देन कंपाउंड इपिथेलियम अगेन सब क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स: स्ट्रॅटिफाइड इपिथेलियम अँड ट्रान्झिशनल इपिथेलियम. कंपाउंड इपिथेलियमचे 2 प्रकार कोणते आहेत, स्ट्रॅटिफाइड इपिथेलियम आणि ट्रान्झिशनल इपिथेलियम. देन सेकंड, मस्क्युलर टिश्यू, which is already we studied, that is it is subclassified into 3 types, which are that skeletal muscles, smooth muscles and cardiac muscle. Okay, then connective tissue, which is again classified into areolar tissue, white fibrous tissue, yellow elastic tissue, adipose tissue, cartilage, bone, blood and lymph. Okay, then nervous tissue, these are subclassified into 2 type: neuron or nerve cell and neuroglia. Neuron, nerve cell and neuroglia. Okay, so this is the classification of primary tissue. Okay, so question मी तुम्हाला सांगितलं 2 प्रकारचा येतो. एक क्वेश्चन येतो तो 2 मार्कासाठी असतो, डिफाइंड टिश्यू अँड क्लासिफाईड फंडामेंटल टिश्यू. त्याच्यामध्ये तुम्ही 1 मार्कासाठी डेफिनेशन असेल आणि 1 मार्कासाठी हे छोटं क्लासिफिकेशन असेल. फंडामेंटल टिश्यू विचारलं तर फक्त इपिथेलियम, कनेक्टिव्ह, मस्क्युलर आणि नर्वस ही 4च नावं लिहायची. आणि जर दुसरा क्वेश्चन विचारला डिफाइंड टिश्यू आणि क्लासिफाईड प्रायमरी टिश्यू इन डिटेल्स, तर हा 4 मार्क्ससाठी असतो. ओके, की ज्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन 1 मार्काला असेल आणि हे सगळं मोठं क्लासिफिकेशन 3 मार्क्सला असेल. ओके, सो त्याच्यामध्ये हे सगळं क्लासिफिकेशन लिहायचं आहे. पहिले 4 बेसिक फंडामेंटल टाईप, त्याच्यानंतर इपिथेलियमचे 2 टाईप आणि त्याचे पुन्हा सब टाईप: सिंपल इपिथेलियमचे 4 आणि कंपाऊंड इपिथेलियमचे 2. त्याच्यानंतर मस्क्युलर टिश्यूचे 3 टाईप, कनेक्टिव्ह टिश्यूचे 8 टाईप्स आणि नर्वस टिश्यूचे 2 टाईप. असं सगळं लिहून तुम्हाला टोटल 4 पैकी 4 मार्क्स पडतील जर क्लिअर असेल तर. ओके, सो क्वेश्चन कळालं तुम्हाला काय काय येऊ शकतो आणि कशा प्रकारे. ओके, देन लेट स्टार्ट विथ अवर फर्स्ट टिश्यू, दॅट इज इपिथेलियल टिश्यू. पहिली टिश्यू कोणती आहे आपली, इपिथेलियल टिश्यू आहे. इपिथेलियल टिश्यू बद्दल आपण आतापर्यंत काय बघितलेलं आहे की सुपरफिशियल बॉडीवरती जे अवेलेबल असते किंवा कॅव्हिटीज मध्ये जे अवेलेबल असते, एक्सटर्नली सगळ्यात जास्त इपिथेलियल टिश्यू अवेलेबल असतात. नंतर काही आपल्या डक्ट्स आहेत, बॉडीमधल्या ग्लँड्स आहेत. ओके, त्यानंतर बॉडी कॅव्हिटी जे आपण बघितलेलं होतं, थोरॅसिक कॅव्हिटी असेल, ओके, अबडॉमिनल कॅव्हिटी असेल, पेल्विक कॅव्हिटी असेल, त्या पेल्विक कॅव्हिटीचं इंटरनल लाइनिंग किंवा एक्सटर्नल लाइनिंग सुद्धा हे इपिथेलियल टिश्यूने बनलेलं असतं. त्यानंतर इपिथेलियल टिश्यूचे पुन्हा 2 टाईप आहेत. कोणते, सिंपल इपिथेलियम आणि कंपाऊंड इपिथेलियम. ओके, सो इपिथेलियल टिश्यू इट कव्हर्स बॉडी एक्सटर्नली, लाइन्स वेरियस कॅव्हिटी, डक्ट्स अँड ग्लँड्स. इपिथेलियल टिश्यू कुठे कुठे प्रेझेंट असतात, तर बॉडीचं जे एक्सटर्नल सरफेस आहेत ते सगळे काय करतात,
करतात, इपिथेलियल टिश्यू कव्हर करून टाकतात. म्हणजे आपली बॉडी जी एक्सटर्नली सुपरफिशियली जे सगळं दिसतंय ते काय आहे, आपलं इपिथेलियल टिश्यू आहे. ओके. देन ज्या काही कॅव्हिटीज आहेत आपल्या फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण बघितले होते, थोरॅसिक कॅव्हिटी असतील, पेल्विक कॅव्हिटी असतील, अबडॉमिनल कॅव्हिटी असतील. सो त्याचं इंटरनल लायनिंग किंवा त्याचं जे कव्हरिंग आहे बाहेरचं ते सगळं कशापासून बनलेलं असतं, त्या कॅव्हिटीजचं हे इपिथेलियल टिश्यू पासून बनलेलं असतं. त्यानंतर काही डक्ट्स आहेत. डक्ट्स म्हणजे काय, की असा एखादा पार्ट असतो बॉडीचा की ज्याच्यामध्ये काही केमिकल्स काय होतात, सिक्रीट होतात. ओके. ज्याच्यामध्ये केमिकल्स काय होतात, सिक्रीट होतात. ओके. देन ग्लँड्स. ग्लँड्स म्हणजे आपण आता बघितले होते की जे हार्मोन सिक्रेट करतात त्या ग्लँड्स. सो या डक्ट्स असतील, ग्लँड्स असतील, कॅव्हिटीज असतील, याचं आउटर कव्हरिंग जे सगळं आहे ते कशापासून बनलेलं असतं, इपिथेलियल टिश्यूज पासून बनलेलं असतं. देन इपिथेलियल टिश्यू कॅन बी क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स. ओके. सो इपिथेलियल टिश्यूचे टाइप्स कोणते आहेत, तर इपिथेलियल टिश्यू आर बेसिकली क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, सिंपल इपिथेलियम अँड कंपाऊंड इपिथेलियम. इपिथेलियल टिश्यूला कसं क्लासिफाईड केलं जातं, इपिथेलियम टिश्यूला 2 प्रकारामध्ये, सिंपल इपिथेलियम आणि कंपाऊंड इपिथेलियम. त्यातलं सिंपल इपिथेलियमला पुन्हा 4 प्रकारे क्लासिफाईड केलं गेलेलं आहे. कोणतं, स्क्वॅमस ऑर पॅवमेंट इपिथेलियम, क्युबॉइडल इपिथेलियम, columnar epithelium and ciliated columnar epithelium. Then compound epithelium again subclassified into 2 types. Which one that, stratified epithelium and transitional epithelium. इथे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स येतो की क्लासिफाईड इपिथेलियल टिश्यू, ओके, अँड राईट डाऊन एनी वन ऑर राईट अ नोट ऑन एनी वन टिश्यू. म्हणजे काय म्हणतात की इपिथेलियल टिश्यू तुम्ही क्लासिफाईड करा आणि कोणतीही एक टिश्यू तुम्ही काय करा, इन डिटेलमध्ये एक्सप्लेन करा. मग ती तुम्ही कोणती एक्सप्लेन करू शकता, स्क्वॅमस, क्युबॉइडल, कॉलमनार, सिलिएटेड कॉलमनार किंवा स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम किंवा ट्रान्झिशनल, ते तुमच्यावर डिपेंड आहे. आता ह्या 6 प्रकार मी तुम्हाला शिकवेन पुढे. ओके. सो जर एवढा, हा सुद्धा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे, क्लासिफाईड इपिथेलियल टिश्यू अँड राईट अ नोट ऑन एनी वन ऑर एक्सप्लेन एनी वन टिश्यू इन डिटेल्स. ओके. काय क्वेश्चन येऊ शकतो, क्लासिफाईड epithelial tissue and write a note on any one tissue. Okay. Or classified epithelial tissue, okay, and explain any one tissue in details. मग तुम्ही हे फक्त क्लासिफिकेशन लिहायचं इपिथेलियल टिश्यूचं. क्लासिफिकेशन तुम्हाला आतापर्यंत 3 झाली बघा. एक तर तुम्हाला प्रत्येक टिश्यूचं सेपरेट क्लासिफिकेशन येईल, किंवा मोठ्याच्या मोठं प्रायमरी टिश्यू डिटेल्समध्ये क्लासिफाईड करायला येईल, किंवा फक्त फंडामेंटल टिश्यू 4 नावं लिहा एवढं सुद्धा विचारायला येईल. डिपेंड आहे पेपर सेट जसा MSBT कडून होईल त्याच्यावरती. ओके. सो जर इपिथेलियल टिश्यू बद्दल क्वेश्चन काय येतो एक्झाम मध्ये हे मी तुम्हाला सांगतो की क्लासिफाईड इपिथेलियल टिश्यू अँड राईट अ नोट ऑन ऑर राईट गिव्ह द डिटेल्स ऑफ एनी वन टिश्यू. मग तुम्ही हे क्लासिफिकेशन, सिंपल इपिथेलियम फक्त लिहायचं, इपिथेलियल टिश्यू आर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, सिंपल इपिथेलियम अँड कंपाऊंड इपिथेलियम. देन सिंपल इपिथेलियम अगेन स्क्वॅमस, क्युबॉइडल, कॉलमनार अँड सिलिएटेड कॉलमनार, while compound epithelium is stratified and transitional epithelium. ओके. आणि त्यातलं कुठलीही एक टिश्यू तुम्ही इन डिटेल एक्सप्लेन करायचे. ओके. सो तुम्हाला कळालं इपिथेलियल टिश्यू कुठे कुठे असतात, एक्सटर्नल सरफेस ऑफ द बॉडी, सम कॅव्हिटीज, डक्ट्स अँड ग्लँड्स. ओके. देन देअर क्लासिफिकेशन इज सिंपल इपिथेलियम अँड कंपाऊंड इपिथेलियम. सिंपल इपिथेलियम क्लासिफाईड इंटू स्क्वॅमस, क्युबॉइडल इपिथेलियम, सिलिएटेड इपिथेलियम, कॉलमनार इपिथेलियम, सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम. देन कंपाऊंड इपिथेलियम अगेन क्लासिफाईड इंटू स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम अँड ट्रान्झिशनल इपिथेलियम. देन लेट्स सी फर्स्ट टिश्यू इन डिटेल. सो फर्स्ट टाइप ऑफ this epithelial tissue is simple epithelium. Then simple epithelium again classified into first squamous or pavement epithelium. So here the diagram of squamous epithelium. Okay. So it is composed of single layer of flattened cell. ज्या काही हे कशापासून बनलेले असतात, स्क्वॅमस इपिथेलियम फक्त एक सिंगल लेयर असतो याच्यामध्ये, सेलचा काय असतो, एक लेयर असतो. लेयर कसे असू शकतात, 1 2 3 4 केक असतात ना आपले, एक 1 लेयर, 2 लेयर, 3 लेयर, 4 लेयर. तसा हा जो सिंपल इपिथेलियम आहे तो कशापासून बनलेला आहे, फक्त एक सिंगल लेयर पासून बनलेला आहे, फ्लॅट सेलच्या. ओके. सो इट फिट लाईक स्टोन्स अँड फॉर्म स्मूथ मेम्ब्रेन. आणि जसे एखादा समजा बॉक्स असेल ज्याच्यामध्ये आपण दगड, स्टोन्स म्हणजे काय, दगड, ते जर आपण ठेवायला गेलो तर दगड कसे राहतील, सरळ एका लाईन मध्ये राहणार आहेत का, त्यांचं साईज कशी असणार आहे, छोटी मोठी. सो एकावर एक कसे ऍडजस्ट होऊन ते काय होत राहतील, त्याच्यावरती राहतील. सो सेम लाईक हे काय केलेले आहेत, या सेल त्या स्टोन सारख्या काय झालेल्या आहेत, अरेंज झालेले आहेत. अँड इट फॉर्म द स्मूथ मेम्ब्रेन. आणि ते काय करतात, अशा प्रकारे सेल काय होतात, अरेंज होतात आणि ही स्क्वॅमस इपिथेलियम फॉर्म करतात. आणि त्याच्यामुळे त्याचं जे वरचं लाइनिंग असतं ते कसं असतं, स्मूथ असतं. सो दिस टिश्यू प्रोव्हाइड थिन, स्मूथ अँड इनएक्टिव्ह लाइनिंग फॉर हार्ट.
ओके. ब्लड वेसल्स, अल्व्हिओलाई ऑफ लंग अँड लिम्फ वेसल. सो या टिश्यू काय करतात की स्मूथ लाइनिंग फॉर्म करतात. स्मूथ म्हणजे काय, एकदम क्लिअर अशी स्मूथ, म्हणजे हात फिरवला की कसं वाटणार, एकदम स्मूथ. तशा आपला एक्सटर्नल सरफेस स्किन कशी आहे, एकदम स्मूथ आहे. खड्डे वगैरे आहेत का कुठे, नाही. ही कशापासून बनलेली आहे, इपिथेलियल टिश्यू पासून बनलेली आहे. सो इट फॉर्म स्मूथ लाइनिंग अँड इट इज इनएक्टिव्ह. इनएक्टिव्ह म्हणजे काय की ज्याच्यावरती ह्या लाइनिंग फॉर्म करतात ते आतल्या ऑर्गनशी किंवा आतल्या घटकाशी ह्या रिॲक्ट होत नाहीत, हे ऍक्टिव्ह होत नाहीत. ओके. त्याच्यामुळे हे कुठं कुठं असतं, हार्टचं लाइनिंग जे आहे, म्हणजे हार्टचं जे वॉल आहे आपली हार्ट वॉल, ती कशापासून बनलेली असते, इपिथेलियम पासून. ब्लड वेसल जे आहेत, ब्लड वेसल आपल्याला वरती दिसतात ना, याच्या आतून आपलं ब्लड वाहत असतं. सो या ब्लड वेसलचे जे लाइनिंग आहे आपलं, ते कशापासून बनलेलं आहे, इपिथेलियल टिश्यू पासून बनलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर जे आपलं ब्लड, अल्व्हिओलाई ऑफ लंग, लंग्स मध्ये ज्या छोट्या छोट्या सॅक्स असतात अल्व्हिओलायच्या, की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं एक्सचेंज होत असतं. लंग जरी पूर्ण मोठा ऑर्गन असला आपला, की तरी त्याच्यामध्ये ज्या अल्व्हिओलाई असतात त्याच्यामध्ये ऍक्च्युअल आपलं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांचं एक्सचेंज होत असतं. सो त्याच्या ज्या आउटर लाइनिंग आहेत त्या सुद्धा इपिथेलियल टिश्यू पासून बनलेल्या असतात. देन लिम्फ वेसल, मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला आपण लिम्फॅटिक सिस्टम बघितली. सो या जशा ब्लड वेसल असतात तशा लिम्फ कॅरी करणाऱ्या लिम्फ वेसल असतात. या लिम्फ वेसलचं लाइनिंग सुद्धा इपिथेलियल टिश्यूने बनलेलं असतं. का, तर हे इपिथेलियल टिश्यू या कशा आहेत, स्मूथ आहेत. कारण ब्लड जर फ्लो करायचं असेल आपल्याला तर काय लागणार, त्याला कुठला अडथळा आला नाही पाहिजे. सो आतलं लाइनिंग जे आहे ते स्मूथ असलं पाहिजे, म्हणून ते इपिथेलियल टिश्यू पासून बनलेले आहे. ब्लड असेल, ब्लड वेसल्स असतील, लिम्फ वेसल असतील. ओके. देन हार्टचं जे आउटर लेअर आहे तो इपिथेलियल टिश्यू पासून का, तर तो पहिली गोष्ट म्हणजे स्मूथ आहे आणि इनएक्टिव्ह आहे. स्मूथ असल्यामुळे काय होणार, आपलं हार्ट सतत काय होत असतं, पंपिंग होत असतं. कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स. सो हार्टला काय झालं नाही पाहिजे, फ्रिक्शनला काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. ओके. आणि जर फ्रिक्शनला प्रॉब्लेम यायचा नसेल तर ते कॉन्ट्रॅक्शन रिॲक्शन कसं झालं पाहिजे, स्मूथली झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर हार्टची हे जे लाइनिंग आहे ते रिॲक्ट नाही झाले पाहिजे. ओके. अल्व्हिओलाई लंग सुद्धा सेम, आपण श्वास घेत असतो तेव्हा सेम लाईक हार्ट आपले लंग सुद्धा काय होत असतात, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स. ओके. सो त्यावेळी सुद्धा अल्व्हिओलाई सुद्धा कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होत असताना काय झालं पाहिजे, स्मूथली कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स झाले पाहिजे. ते जर रफली व्हायला लागले तर आपल्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम येईल. म्हणून त्या लाइनिंग ज्या सगळ्या आहेत त्या कशापासून बनलेल्या आहेत, इपिथेलियल पासून बनलेल्या आहेत. आणि इपिथेलियल हे इनएक्टिव्ह आहे, म्हणून जे ब्लड वगैरे कॅरी करणाऱ्या वेसल्स आहेत त्या सुद्धा कशापासून बनलेल्या आहेत, इपिथेलियम पासून बनलेल्या आहेत. कारण त्या ब्लडशी रिॲक्ट नाही झाल्या पाहिजेत ना, कारण ब्लड आपलं ब्लडमध्ये न्यूट्रिएंट्स असतो, ऑक्सिजन्स असतो, अदर इन्ग्रेडियंट असतात, आयन्स असतात. ओके. म्हणजे हे आयन्स वगैरे रिॲक्ट नाही झाले पाहिजेत, बरोबर आहे. म्हणून त्याच्यासाठी हे सगळं कशापासून बनलेलं आहे, इपिथेलियम पासून बनलेलं आहे. इपिथेलियम मधल्या कुठल्या, स्क्वॅमस इपिथेलियम पासून आपलं हे सगळं हार्ट वॉल, ब्लड वेसल्स, अल्व्हिओलाई, लिम्फ वेसल हे सगळं त्याच्यापासूनच बनलेलं आहे. सो कोणतीही एक टिश्यू एक्सप्लेन करा सांगताना तुम्ही यातली कोणतीही एक टिश्यू काय करू शकता, एक्सप्लेन करू शकता. क्वेश्चन तुम्हाला विचारला, काय सांगितलं कळला ना, क्लासिफाय इपिथेलियल टिश्यू अँड राईट इन डिटेल्स अबाउट वन टिश्यू. कोणत्याही एक टिश्यू बद्दल डिटेल्स या. तर तुम्ही स्क्वॅमस लिहू शकता, क्युबॉइडल लिहू शकता आणि त्याची डायग्राम ही काढायची आहे. डायग्राम इथे तुम्हाला दिसते. ओके. आणि हे एक्सप्लेनेशन लिहायचं आहे 2 पॉईंटमध्ये. सो व्हॉट इज स्क्वॅमस इपिथेलियम, इट इज कंपोज ऑफ सिंगल लेअर ऑफ फ्लॅटन सेल. ओके. स्क्वॅमस इपिथेलियम कंपोज ऑफ सिंगल लेअर ऑफ फ्लॅटन cells, okay, and fit like lat stones and form smooth membrane. So this tissue provide a thin smooth inactive lining for heart, blood vessel, alveoli of lung and lymph vessels. Okay, so this is the squamous epithelium. Then second one is the cuboidal epithelium. So cuboidal epithelium means what, it is composed of cube shaped cells and forms the basement membrane. So here the structure of cuboidal epithelium. इथे ओके. इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसते क्युबॉइडल एपिथेलियम कशी दिसते ती, हियर. सो क्युबॉइडल एपिथेलियम दिसते तुम्हाला, दिस इज द डायग्राम ऑफ क्युबॉइडल एपिथेलियम. हियर द एनिमेटेड डायग्राम, 3D डायग्राम्स. ओके. सो इट कंटेन न्यूक्लियस, cytoplasms. Okay, so cuboidal means what, at name indicate it consists structure like cubes. Cubes म्हणजे काय, बर्फाचे जसे क्यूब्स असतात, चौकोनी तुकडे. ओके. बर्फ आपण जो फ्रीजमध्ये ठेवतो कसा असतो, चौकोनी जसे ते क्यूब्स असतात, किंवा पनीरचे क्यूब्स येतात, बरोबर आहे, त्याला काय म्हटलं जातं, क्यूब्स म्हटलं जातं. तशा शेप्समध्ये या टिश्यू असतात, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, क्युबॉइडल एपिथेलियम. सो इथे डायग्राम आहे, डायग्राम सुद्धा इझी आहे,
स्क्वॅमस एपिथेलियमची सुद्धा इझीच होती डायग्राम. ओके, सो क्युबॉइडल एपिथेलियम इज कंपोज ऑफ क्यूब शेप्ड सेल. ओके, ज्या क्यूब शेप असतो ज्या सेलचा, त्या सेल एकत्र येऊन ही टिश्यू फॉर्म करतात अँड फॉर्म बेसमेंट मेम्ब्रेन. बेसमेंट मेम्ब्रेन म्हणजे काय की कुठल्या तरी एका ऑर्गनला बेसमेंट म्हणजे काय, बेस, जसा आपल्या इमारतीचा बेस असतो, बेस म्हणजे काय, पाया, की ज्याच्यावर पूर्ण इमारत उभी असते, त्या प्रकारचा बेस या काय करतात, क्युबॉइडल एपिथेलियम फॉर्म करतात आणि त्याच्यावरती बाकीचे ऑर्गन काय होतात, सिच्युएटेड होतात. जर तुम्ही हे स्ट्रक्चर बघितलं क्युबॉइडल एपिथेलियमचं 3D स्ट्रक्चर, हे तर हे कसं आहे, जशी आपली बेडवरची गादी असते त्या प्रकारचं हे क्युबॉइडल एपिथेलियमचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे हे काय करतात, तर हा बेस फॉर्म करतात, त्या बरोबर आहे, बेस फॉर्म करतात आणि त्याच्यावरती हे सगळे ऑर्गन काय होतात, सिच्युएटेड होतात. सो इट फॉर्म बेसमेंट मेम्ब्रेन. सो इट इन्व्हॉल्व इन सिक्रिशन अँड ॲब्सॉर्प्शन. जे काही सिक्रिशन आणि ॲब्सॉर्प्शन हा प्रकार आहे तो कोणामध्ये होतो, तर ह्या क्युबॉइडल इपिथेलियम मध्ये होतो. इट इज प्रेझेंट इन सम सिंपल सिक्रेटिव्ह ग्लँड्स फॉर्म बेसमेंट मेम्ब्रेन इन ट्युब्युल्स ऑफ किडनी. सो जी आपली किडनी आहे किंवा काही ग्लँड्स आहेत त्याच्यामध्ये काय असतं, या सगळ्या सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम प्रेझेंट असतात. का, तर किडनी काय करत असते, ॲब्सॉर्प्शन आणि रिॲब्सॉर्प्शनचं काम करत असते. बॉडीमधलं वॉटर लेवल मेंटेनिंग, आयर्न लेवल मेंटेनिंग, बॉडीचं एक्सक्रिशन, मेटाबॉलिझम, हे सगळं किडनीमध्ये होत असतं. सो ते सगळं ॲब्सॉर्प्शन आणि रिॲब्सॉर्प्शन हे काम सगळ्यात जास्त कोणाकडे असतं, किडनीकडे. सो ते किडनीचा जो बेसमेंट मेम्ब्रेन आहे तो कशापासून फॉर्म झालेला असतो, क्युबॉइडल इपिथेलियम पासून. बिकॉज दिस क्युबॉइडल इपिथेलियम इन्व्हॉल्व इन सिक्रेशन अँड ॲब्सॉर्प्शन. आणि काही ग्लँड्स असतील, सिक्रेटिव्ह ग्लँड्स म्हणजे लिव्हर काही सिक्रेट करतो, आपलं काही केमिकल सिक्रेट करतो, पिट्युटरी ग्लँड ग्रोथ हार्मोन सिक्रेट करते. सो अशा ग्लँडचे जे बेसमेंट आहे, त्यांचा बेस आहे, त्याच्यामध्ये ह्या क्युबॉइडल इपिथेलियम प्रेझेंट असतात. ओके, सो अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय क्युबॉइडल इपिथेलियम. ओके, सो इट इज कंपोज ऑफ क्यूब शेप्ड सेल and forms the basement membrane. Okay, so it involved in secretion and absorption. It is present in some simple secretive glands and forms basement membrane in tubules of kidneys. Okay, so it is very simple description. Diagrams is also easy. You need to remember the first one is the diagram. एकदा तुम्ही डायग्राम रिमेंबर केली की तुम्हाला बाकी सगळे. क्युबॉइडल इपिथेलियम आहे म्हणजे तुम्हाला काय लिहावं लागणार, इट फॉर्म बाय द क्यूब शेप सेल्स. क्यूब लाईक शेप असतो त्या सेल पासून बनलेले आहेत आणि हे काय फॉर्म करतात, कोणत्याही ऑर्गनचं किंवा बॉडीमध्ये काय फॉर्म करतात, बेसमेंट मेम्ब्रेन फॉर्म करतात. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे, हे कशामध्ये पार्टिसिपेट होतात, फंक्शन्स काय काय त्यांची, तर सिक्रिशन आणि ॲब्सॉर्प्शन. सो इट पार्टिसिपेट इन ऑर इट इन्व्हॉल्व इन सिक्रिशन अँड ॲब्सॉर्प्शन. तर तिसरा मुद्दा तुम्ही आठवणीत ठेवायचा ते म्हणजे लोकेशन काय आहे. सो इट इज फाउंड इन सम सिम्पल सिक्रेटिव्ह ग्लँड्स, जे आपल्याला काही सिक्रेशन करणाऱ्या ग्लँड्स आहेत त्याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर इट इज फाउंड इन ट्युब्युल्स ऑफ किडनी. किडनीचे जे ट्युब्युल्स आहेत ज्याच्यामध्ये ॲब्सॉर्प्शन रिॲब्सॉर्प्शन होतं, अशा ठिकाणी हे काय करतात, क्युबॉइडल एपिथेलियम फॉर्म झालेले असतात. ओके, देन थर्ड वन. Okay, so this is the cuboidal epithelium. Then third one is a columnar epithelium. Okay, जसं क्युबॉइडल म्हणजे काय होतं की ज्याच्यामध्ये काय असतात, क्यूब्स असतात, क्यूब्स लाईक सेल असतात, ते काय क्युबॉइडल. आता कॉलमनार म्हणजे काय की जसे आपले कॉलम्स असतात, कॉलम्स म्हणजे काय, चौकोनी कॉलम्स. कॉलम्स तुम्हाला माहिती आहेत ना, इमारतीचे सुद्धा कॉलम्स ओतले जातात, जे खांब असतात. आरसीसी जर आपण कन्स्ट्रक्शन करत असू तर त्याच्या आधी काय होतं, आपण पिलर उभे करतो, त्याला काय म्हटलं जातं, कॉलम म्हटलं जातं. सो त्या शेपच्या सेलपासून ह्या टिश्यू बनलेले असतात, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, कॉलमनार एपिथेलियम. हिअर द स्ट्रक्चर ऑफ कॉलमनार एपिथेलियम. हे काय आहे, कॉलमनार एपिथेलियमचं स्ट्रक्चर आहे. सो इट फॉर्म बाय सिंगल लेअर ऑफ टायनी सिलेंड्रिकल कॉलम अँड सिच्युएटेड ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. सो बॉडीचं जे मेम्ब्रेन्स असतात, काय सेल मेम्ब्रेन असतील, प्लाझ्मा मेम्ब्रेन असतील, ग्लँडचे मेम्ब्रेन असतील, किडनीचं मेम्ब्रेन असेल, त्याच्यावरती कॉलम लाईक हे काय झालेले असतात, सिच्युएटेड झालेले असतात. आणि एका सिंगल लेअर सेल पासून की ज्यांचा आकार कसा आहे, सिलेंडर लाईक किंवा कॉलम लाईक आहे, अशापासून या काय झालेल्या असतात, बनलेले असतात. आणि ह्या कुठे कुठे असतात, सो इट इज फाउंड इन ऑर्गन्स ऑफ एलिमेंटरी ट्रॅक, स्पेशल कॉलमनार सेल कॉल गोबलेट सेल, इन GIT सिक्रेट स्टिकी सबस्टन्स कॉल म्युकस. सो आपला जो एलिमेंटरी ट्रॅक आहे, ओके, एलिमेंटरी ट्रॅक म्हणजे काय की जो आपला माउथ पासून स्टमक पर्यंत अटॅच झालेला जो पॅसेज आहे, ज्याला म्हटलं जातं एलिमेंटरी ट्रॅक, की ज्याच्यामध्ये ह्या काय असतात, कॉलमनार सेल प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये गोबलेट सेल आहेत. ओके, ह्या कशापासून बनलेल्या आहेत, गोबलेट सेल ह्या कॉलमनार एपिथेलियमच्याच प्रकार आहे, की ज्या काय असतात, एक स्टिकी सबस्टन्स. स्टिकी म्हणजे काय, समवॉट लाईक जसा आपला ग्लू असतो किंवा आपण गम जो पेजेस स्टिक करायला वापरतो, ग्लू किंवा गोंद, ओके, पेजेस स्टिक, तो कसा असतो, स्टिकी असतो. त्याच लाईकचं एक काय करतात, ते सबस्टन्स सिक्रेट करतात, की ज्याला काय म्हणतात, म्युकस म्हणतात. म्युकस मेम्ब्रेन वगैरे तुम्ही ऐकलं असेल. सो तो म्युकस कशासाठी असतो,
कुठून असतो म्युकस सिक्रेशन कायम कुठे चालू असतं की आपण तोंडानंतरचा जो पूर्ण पार्ट आहे लॅरिंग्स फॅरिंग्स तो अगदी स्टमक पर्यंत तिथं कायम म्युकस सिक्रेट होत असतं. ओके, का सिक्रेट होत असतं की जे काही आपण फूड खातो ते हे जे सगळं ट्रॅक आहे लॅरिंग्स फॅरिंग्स वगैरे यामधल्या रिब्स वगैरे ह्या बोन्स पासून बनलेलं. सो तिथून फूड कसं पास झालं पाहिजे इझिली आणि स्मूथली पास झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी तिथे लुब्रिकेशन व्हायला पाहिजे की नाही. ओके, बरोबर आहे, लुब्रिकेशन व्हायला पाहिजे. जसं की बाईकमध्ये ब्रेक दाबताना ते जे केबल कॉन्ट्रॅक्ट केले जातात त्या स्मूथली होण्यासाठी ऑइल असतं. तसं आपण जे फूड खातोय ते स्मूथली पास व्हावं त्या ट्रॅकमधून एलिमेंटरी ट्रॅकमधून, कारण तो बोनपासून बनलेला आहे म्हणजे तो रफ आहे. सो त्याच्यासाठी लुब्रिकेशन म्हणून तिथे म्युकस सिक्रेट होणं गरजेचं आहे, कारण ते फूड मग इझिली पास होईल. कारण फूड पार्टिकल आपले सगळे सॉफ्ट नसतात. ओके, जरी राईस सॉफ्ट असला तरी आपण चपाती किंवा भाकरी खातो ती कशी असते थोडी हार्ड असते. एनी टाइम चिकन वगैरे खातो किंवा बाकीचे काही पदार्थ आपण खातो ते कसे असतात हार्ड असतात. सो ते इझिली पास व्हावेत त्याच्यासाठी तिथे म्युकस सिक्रेट झालं पाहिजे आणि ते हे सगळं कॉलमनार इपिथेलियम सिक्रेट करत असतात. फॉर एक्झाम्पल गोबलेट सेल. आणि यांचं फंक्शन्स काय असतं तर ॲब्सॉर्प्शन ही फंक्शन्स. ॲब्सॉर्प्शन कोणत्याही गोष्टीचं ॲब्सॉर्प्शन करणं हे कोण करत असतं कॉलमनार इपिथेलियम करत असतात. सो कॉलमनार इपिथेलियम इट इज फॉर्म बाय single layer of tiny cylindrical column and situated on basement membrane. Then it is found in lining of alimentary tract. Then special columnar cell or goblet cell. Columnar cell जर असतील तर कोणत्या तर त्या गोबलेट सेल्स आहेत. ओके, गोबलेट सेल्स आहेत. या गोबलेट सेल सिक्रेट करतात एक म्युकस लाईक सबस्टन्स की ज्याला काय म्हटलं जातं स्टिकी सबस्टन्स सिक्रेट करतात की ज्याला म्युकस म्हटलं जातं. देन फंक्शन्स ऑफ कॉलमनार सेल इज ॲब्सॉर्प्शन. फंक्शन्स काय आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन्स आहे. ओके, देन नेक्स्ट fourth type of simple epithelium is ciliated columnar epithelium. It is similar to columnar epithelium. ह्या काय असतात सिमिलर आहेत columnar epithelium सारख्याच, पण ह्याच्या वरती काय असतात हेअर लाईक प्रोजेक्शन असतं. इथे दिसते ह्या झाल्या कॉलमनार सेल, ह्याच्या वरती काय आहे का काही नाही म्हणून या काय आहेत कॉलमनार आहे. त्याच्यानंतर इथे काय आहे ह्याच्यावरती हेअर लाईक स्ट्रक्चर आहे की जे ह्या हेअर लाईक स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं सिलिया म्हटलं जातं. आणि ह्या सिलिया कोणावरती प्रेझेंट आहेत कॉलमनार इपिथेलियम वरती प्रेझेंट आहेत म्हणून त्याला काय म्हटलं जातं सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम म्हटलं जातं. ओके, सो दिस सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम इज फॉर्म बाय कॉलमनार सेल विथ फाईन hair like protoplasmic process called as the cilia capable of wave like movement. सो या ज्या कॉलमनार सेल आहेत त्याच्यावरती काय असतं एक हेअर लाईक प्रोटोप्लाझ्मिक प्रोसेस असते. जसे आपले केस आहेत हेअर्स आहेत सेम त्या टाईपचं काय असतं एक हेअर लाईक प्रोजेक्शन्स असतं. आणि ह्या हेअर लाईक प्रोजेक्शनला याला काय म्हटलं जातं सिलिया म्हटलं जातं. आणि ह्या सिलिया ज्या आहेत त्या काय असतात मुवमेंट करायला कॅपेबल असतात. ह्या काय करतात मुवमेंट करतात. त्याच्यामुळे एखाद्या सबस्टन्सची मुवमेंट काय होते इझिली त्यांच्यावरून एखादा सबस्टन्स काय होतो पास होतो. सो दे मूव्ह द कंटेंट इन वन डायरेक्शन. आणि त्या काय करतात एका विशिष्ट दिशेनेच एखाद्या सबस्टन्सला काय करतात पास करतात. जर पुढे पाठवायचं असेल तर त्या सिलिया काय करणार पुढेच मूव्ह होत राहणार आणि त्या सबस्टन्सला पुढे पाठवणार त्याला पुन्हा बॅक घेणार नाही. सो इट इज लाइनिंग इज मोस्ट इन रेस्पिरेटरी पॅसेज अँड युटेराइन ट्यूब. In the respiratory passage it propels the mucus towards throat. In uterine tube it propels OR toward the uterus. Okay, so या कुठे प्रेझेंट असतात सांगितलंय त्यांनी इट इज मोस्टली प्रेझेंट इन रेस्पिरेटरी पॅसेज. जो आपलं रेस्पिरेशन पॅसेज आहे त्याच्यामध्ये काय असतात या प्रेझेंट असतात. आणि ह्या काय करतात जो रेस्पिरेशन पॅसेजमध्ये आपला जो म्युकस असतो तो थ्रोटच्या दिशेने म्हणजे आपल्या घशाच्या दिशेने काय करतात मूव्ह करतात. का तर तिथून घशातून आपले जे पास होणारे सबस्टन्स आहेत आपण जे काही अन्न खातो किंवा खाणारे पदार्थ आहेत ते काय झाले पाहिजेत. कारण इथे जो आपला थ्रोट असतो घसा असतो तिथे दोन ओपनिंग असतात. एक म्हणजे आपल्या तोंडावाटे सुद्धा एअर जाते किंवा नाकावाटे जी एअर जाते ती पुन्हा कुठे येते घशामध्ये येते आणि घशामधून फुफ्फुसाकडे जाते. बरोबर आहे की नाही. सो तिथे दोन ओपनिंग असतात. एक म्हणजे आपण जे काही अन्न खातो ते स्टमककडे जायला ओपनिंग असतं आणि दुसरी जी एअर येते ती लंग्समध्ये जायला ओपनिंग असतं. म्हणून जेवताना आपल्याला ठसका का लागतो त्याचं कारण हे आहे की जेवताना जर आपण बोलायचा प्रयत्न केला घास आपल्या तोंडामध्ये असेल तर काय होतं बोलताना काय होतं जे रेस्पिरेटरी पॅसेज जे आहे श्वसन संस्था आहे ती ओपन झाली पाहिजे. कारण बोलतं म्हणजे काय होतं आपलं ज्या हवेच्या ध्वनी आहेत त्याचं रूपांतर आपलं बोलण्यामध्ये होतं म्हणून तो पॅसेज ओपन झाला पाहिजे. म्हणून जर जेवताना आपण बोलायचा प्रयत्न केला तर रेस्पिरेटरी ट्रॅक्टरचा पॅसेज काय होतो ओपन होतो आणि त्याच्यामध्ये आपले फूड पार्टिकल जातात आणि एअर पास व्हायला प्रॉब्लेम येतो आणि मग आपल्याला ठसका लागतो. म्हणून जेवताना बोलायचं कारण का नाही तर तो एअर पॅसेज ओपन होऊ नये. कारण जर आपण खाल्लेलं अन्न कुठे गेलं पाहिजे स्टमक पोटाकडे जाणारा जो पॅसेज आहे त्याच्या ओपनिंग मधून गेलं पाहिजे. आणि जर आपण जेवताना बोललो तर आपला लगेच काय होणार आहे बोलणार म्हणजे काय रेस्पिरेटरी
रेस्पायरेटरी पॅसेज ओपन होणार. सो ह्या जो रेस्पायरेटरी पॅसेज आहे त्याच्यामध्ये ह्या सिलिएटेड कॉलमनार सेल काय असतात, प्रेझेंट असतात. त्या काय करतात, रेस्पायरेटरी पॅसेजमधून म्युकसला काय करतात, थ्रोटमध्ये घशाकडे यायला परावृत्त करतात. कारण म्युकस जो आहे तो घशामध्ये आला पाहिजे, म्हणजे जे काही फूड आहे ते आपल्या घशामधून खाली इझिली स्टमककडे पास होईल. ओके, त्याच्यासाठी या रेस्पायरेटरी पॅसेजमध्ये असतात. आणि युटेराईन ट्यूब स्पेशली कोणामध्ये असते तर फिमेलमध्ये असते. जेव्हा मेनिस्ट्रियल सायकल येते तेव्हा काय होतो, ओवा म्हणजे काय, एग्ज रिलीज होतं. सो ते एग युटेराईनकडे युटेरसमध्ये यावं त्याच्यासाठी त्याला एगला काय करावी लागते, एक जर्नी करावी लागते. फॉलिपियन ट्यूबपासून किंवा युटेराईन ट्यूबपासून ते युटेरसपर्यंत हा मोठा पॅसेज आहे त्या एगसाठी. सो तो एग तिथे आला पाहिजे युटेरसकडे, तेव्हाच तो मेल स्पर्मनी काय होणार आहे, फर्टिलाइज होणार आहे. सो त्या एगची मुवमेंट करण्यासाठी या सिलिएटेड कॉलमनार एपिथेलियम मदत करतात, म्हणून ते युटेराईन ट्यूबमध्ये प्रेझेंट असतात आणि रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये प्रेझेंट असतात. सो सिलिएटेड कॉलमनार एपिथेलियम म्हणजे काय, दिस इज फॉर्म बाय columnar cell with fine hair like protoplasmic process called as the cilia. So इथे सुद्धा MCQ येऊ शकतो. ओके, सो columnar cell is made up by fine hair like protoplasmic process called as the dash dash काय, cilia. ओके, then they are capable for wave like movement. जसे आपले वाऱ्यावरती केस हलतात त्याचप्रमाणे हे सिलिया मुवमेंट करत असतात. सो दे मूव्ह कंटेंट इन वन डायरेक्शन. ते एकाच दिशेने ते काय करत असतात, कंटेंट पाठवत असतात. इट इज फाउंड मोस्टली इन रेस्पायरेटरी पॅसेज अँड युटेराईन ट्यूब. रेस्पायरेटरी पॅसेज आणि युटेराईन ट्यूबमध्ये जास्तीत जास्त या सिलिएटेड कॉलमनार एपिथेलियम असतात. फॉर द मुवमेंट ऑफ म्युकस इन रेस्पायरेटरी ट्रॅक अँड मुवमेंट ऑफ ओवा ऑर एग्स इन युटेराईन ट्यूब. रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये म्युकसची मुवमेंट करण्यासाठी आणि युटेराईन ट्यूबमध्ये ओवा किंवा एगची मुवमेंट करण्यासाठी या सिलिएटेड कॉलमनार एपिथेलियम काय असतात, प्रेझेंट असतात. ओके, देन नेक्स्ट हे झालं 4 टाइप्स झाल्या कोणाच्या, सिंपल इपिथेलियमच्या. कोणत्या कोणत्या बघितल्या आपण, सिंपल इपिथेलियम मध्ये स्क्वॅमस इपिथेलियम बघितली, क्युबॉइडल इपिथेलियम बघितली, कॉलमनार इपिथेलियम बघितली आणि सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम आतापर्यंत आपण बघितलेली आहे. देन नेक्स्ट प्रकार होता सिंपल इपिथेलियल सेलचा दुसरा सब टाइप तो म्हणजे कंपाऊंड इपिथेलियम. सो इट कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ लेअर ऑफ सेल्स अँड प्रोटेक्टिंग अंडरलाइनिंग लेअर ऑफ सेल. सो या ज्या सिंपल इपिथेलियम होत्या त्याच्यामध्ये सेलचे लेअर कसे होते, एक एक लेअर प्रेझेंट होता. आणि कंपाऊंड इपिथेलियम म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एकपेक्षा जास्त लेअर प्रेझेंट असतात. इट कन्सिस्ट नंबर ऑफ सेल, एकपेक्षा जास्त म्हणजे 3-4 अशा लेअरच्या सेल्स त्याच्यामध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. ओके, सो इट कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ लेअर्स ऑफ सेल्स. ओके, इथं तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं, हे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आहे. कंपाऊंड इपिथेलियमचा एक टाइप्स आहे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. सो कंपाऊंड इपिथेलियम जसं की केमिस्ट्रीमध्ये कंपाऊंड म्हणजे काय, 3 प्रकार असतात, ॲटम्स, मोलिक्युल्स अँड कंपाऊंड्स. ॲटम्स म्हणजे काय, हायड्रोजन हा एक ॲटम्स आहे, ऑक्सिजन हा एक ॲटम्स आहे. याच्या हायड्रोजन हा मोलिक्युल आहे, ऑक्सिजन हा मोलिक्युल आहे. ओके, आणि जेव्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोघं जेव्हा एकत्र येतात, 2 मोलिक्युल, तेव्हा ते H2O हे कंपाऊंड तयार करतात. वॉटर हे कंपाऊंड झालं. म्हणजे एकपेक्षा जास्त मोलिक्युल्स किंवा एकपेक्षा जास्त काहीतरी एकत्र येतं तेव्हा कंपाऊंड फॉर्म होतं. सेम इथं काय आहे, 2, 3, 4 लेअर सेलचे एकत्र येतात, म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे, कंपाऊंड. कंपाऊंडेड म्हणजे काय, एकत्र येऊन काहीतरी पॅक सिस्टीम बनवलेली. आपण घरासोबती तड घालतो त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, कंपाऊंड म्हणतो, कंपाऊंड वॉल म्हणतो. का तर एकापेक्षा जास्त आपण दगड तिथे लावतो आणि ते काय करतं, एकत्र येतं आणि पॅक होतं, म्हणून त्याला कंपाऊंड म्हणतो. आणि इथे कंपाऊंड इपिथेलियम काय करतं, प्रोटेक्टिंग अंडरलाइनिंग लेअर ऑफ सेल. सो खालचे जे लेयर्स आहेत सेलचे किंवा आपल्या एखाद्या ऑर्गनचे, बॉडीचे बेसमेंटला असणारे लेअर आहे त्याचं प्रोटेक्शन करण्याचं काम ह्या कंपाऊंड इपिथेलियम करत असतात. जसं की आपली कंपाऊंड वॉल घराची तट असतो, तो काय करतो, प्रोटेक्शन करतो. आपण घराच्या आतमध्ये जमिनीमध्ये जे काय लावलेलं आहे त्याचं. ओके, सिमिलरली या कंपाऊंड इपिथेलियम काय करतात, त्याच्या खाली असणाऱ्या सेलच्या, म्हणजे ही जर स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम असेल तर याच्या खाली दुसरी एखादी सेल असेल किंवा टिश्यू असेल, तिचं प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करत असतं, ही कंपाऊंड इपिथेलियम काय करत असतात, करत असतात. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की कंपाऊंड इपिथेलियम पर्टिक्युलरली कशामध्ये असतात, की स्किन आहे आपली, ही कंपाऊंड इपिथेलियम आहे. स्किन काय करते, आपल्या इंटरनल ऑर्गनचं प्रोटेक्शन करते. ओके, किंवा नेल्स आहेत, आपली नखं जी आहेत ती काय आहेत, कंपाऊंड इपिथेलियम आहेत. हे काय करतात, आतलं जे सॉफ्ट स्किन आहे, आपली मसल्स आहेत, त्यांचं काय करतात, प्रोटेक्शन करतात. म्हणून सजासजी आपल्याला मार लागला तरी ब्लड येत नाही. सो इट इज परफॉर्म द प्रोटेक्शन फंक्शन्स. ओके, सो कंपाऊंड इपिथेलियम आर सब क्लासिफाईड इनटू स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम अँड ट्रान्झिशनल इपिथेलियम. ओके, सो लेट्स सी फर्स्ट स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. ओके, सो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम, हिअर द डायग्राम ऑफ स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. इट इज कंपोज बाय नंबर ऑफ लेयर्स ऑफ सेल. खूप साऱ्या नंबर्स ऑफ
सेल्स असतात ते एकत्र येतात आणि हे कंपाऊंड इपिथेलियम काय करत असतात, फॉर्म करत असतात. सो डीपेस्ट लेअर ऑफ कॉलमनार इपिथेलियम विच बिकम्स फ्लॅटन ॲट द सरफेस ड्यू टू कॉन्स्टंट मायग्रेशन ऑफ द सेल फ्रॉम डीप लेअर टू द सरफेस. ओके, म्हणजे काय सांगितलंय त्यांनी, इट इज द डीपेस्ट लेअर ऑफ कॉलमनार सेल. कॉलमनार सेलचा सगळ्यात डीप असलेला लेअर जर कोणता असेल तर तो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आहे आणि याचा सरफेस कायम फ्लॅटन असतो. इट इज बिकम फ्लॅटन ॲट द सरफेस आणि सरफेसवरती या कशा असतात, फ्लॅट असतात. म्हणून आपली स्किन कशी आहे, फ्लॅट आहे, कारण ती स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम पासून बनलेली आहे. आणि फ्लॅट का आहे की ह्या ज्या बेसमेंटच्या सेल ज्या असतात, या बेसमेंटच्या सेल या सतत मायग्रेट होत असतात. मायग्रेट होणं म्हणजे काय, एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणं. तर ह्या बेसमेंट पासून कायम सरफेसवर मायग्रेट होत असतात, म्हणून आपली स्किन कशी असते, स्मूथ असते. ओके, अँड ॲट द सरफेस ऑफ सेल्स डाय अँड लूज देअर न्यूक्लियस, आणि सरफेसवरती येऊन ते आपले न्यूक्लियस काय करतात, रिलीज करतात. सच सेल फॉर्म हार्ड सबस्टन्स लाईक केरॅटिन, आणि ह्या सेल काय करतात, एक हार्ड सबस्टन्स फॉर्म करतात आणि तो म्हणजे कोणता, केरॅटिन. केरॅटिन कुठे असतं, आपल्या हेअर्समध्ये, केसामध्ये असतं. सो सच केरॅटिनलाइज इपिथेलियम इज फाउंड ऑन ड्राय सरफेस, आणि ह्या केरॅटिनलाइज इपिथेलियम कुठे असतात, तर ड्राय सरफेस म्हणजे आपली स्किन असेल, हेअर्स असतील, नेल्स असतील, याच्यावरती या केरॅटिनाइज इपिथेलियम काय असतात, प्रेझेंट असतात. वेरॅज नॉन केरॅटिनाइज इपिथेलियम इज फाउंड ऑन वेट सरफेस लाईक लाइनिंग ऑफ माउथ, फॅरिंग्स, इसोफॅगस अँड कंजक्टिव्हा ऑफ आईज. सो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम पुन्हा दोन प्रकारे क्लासिफाईड केला गेलेला आहे. कोणता, तर केरॅटिनाइज स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम अँड नॉन केरॅटिनाइज स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. सो केरॅटिनाइज इपिथेलियम कुठे असतात, ड्राईड सरफेसवरती असतात, आणि नॉन केरॅटिनाइज इपिथेलियम कुठे असतात, वेट सरफेसवरती असतात. ओके, सो नॉन केरॅटिनाइज इपिथेलियम म्हणजे कुठं, की जिथे जिथे हेअरी पार्ट आहे, म्हणजे जिथे जिथे आपल्या अंगावरती केस आहेत तिथे तिथे काय असतात, केरॅटिनाइज स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम असतात. जिथे जिथे केस असतात तिथे केरॅटिनाइज स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम असतात. ओके, फॉर एक्झाम्पल स्किनवरती आहेत, हेअर्स डोक्यावरती आहेत, आणि नेल्स तिथे कोण कोण असतात, केरॅटिनाइज इपिथेलियम असतात. आणि नॉन केरॅटिनाइज इपिथेलियम कुठे असतात, की जिथे वेट सरफेस आहे, ओला सरफेस, की ज्या काय करत नाहीत, केरॅटिन रिलीज करत नाहीत. ओके, ज्या सेल केरॅटिन रिलीज करतात त्यांना काय म्हटलं जातं, केरॅटिनाइज इपिथेलियम म्हटलं जातं, आणि ज्या सेल केरॅटिनाइज रिलीज करत नाहीत त्याला काय म्हटलं जातं, नॉन केरॅटिनाइज इपिथेलियम म्हटलं जातं. हे नॉन केरॅटिनाइज इपिथेलियम कुठे असतात, तर वेट सरफेसवरती, म्हणजे माउथ जो आहे आपला त्याच्यावरती त्या प्रेझेंट असतात. फॅरिंग्स, लॅरिंग, इसोफॅगस आहे त्याच्यावरती, किंवा कंजक्टिव्हा ऑफ आईज, आपले डोळे जे आहेत कायम ते कसे असतात, ओले असतात. का, तर इट इज ड्यू टू दिस नॉन केरॅटिनाइज इपिथेलियम. ओके ओके, सो तुम्हाला केरॅटिनाइज आणि नॉन केरॅटाइज मधला फरक कळला. सो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम पहिलं आपण काय बघत होतो, कंपाऊंड इपिथेलियम. कंपाऊंड इपिथेलियम म्हणजे काय कळलं तुम्हाला, की खूप सारा एक सेल एकत्र येऊन कॉम्पॅक्ट होऊन एक स्ट्रक्चर फॉर्म करतात, आणि हे स्ट्रक्चर असतं ते कंपाऊंड इपिथेलियम, आणि हे प्रोटेक्शनचं काम करत असतात, कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या सेल असतात. सो त्यांच्या खाली ज्या सेल प्रेझेंट असतात त्याचं ते काय करत असतात, प्रोटेक्शन्स करत असतात. सो आणि ह्या स्मूथ सरफेस का फॉर्म करतात, की ह्याच्यामधल्या ज्या बेसला सेल असतात स्ट्रॅटिफाईड इपिथेलियममध्ये, या सतत सारख्या काय करत असतात, वरती मायग्रेशन करत असतात, खालून वर काय होत असतात, मायग्रेट होत असतात, आणि वर आल्यानंतर त्या काय करतात, फ्लॅट सरफेस फॉर्म करतात. आणि ज्यावेळी ह्या सेल वर येतात तेव्हा त्या काय करतात, आपल्या न्यूक्लियस तिथे रिलीज करतात. आणि ह्या ज्या सेल्स आहेत स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम, इट रिलीज वन हार्ड सबस्टन्स कॉल्ड एज अ केरॅटिन, आणि ह्या काय करतात, एक हार्ड सबस्टन्स रिलीज करतात, तो म्हणजे केरॅटिन्स. ओके, आणि हा केरॅटिन काय फॉर्म करतो, त्या सरफेसवरती हेअर फॉर्म करतो. आणि ह्या केरॅटिनाइज म्हणून स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम दोन प्रकारे क्लासिफाईड केला गेलेला आहे. ज्या स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम केरॅटिन रिलीज करतात त्यांना काय म्हटलं जातं, केरॅटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम, आणि ज्या स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम केरॅटिन रिलीज करत नाहीत त्यांना काय म्हटलं जातं, नॉन केरॅटिनाइज स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. आणि ह्या केरॅटिनाइज इपिथेलियम कुठे असतात, तर ड्राय सरफेस, मग आपली स्किन असतील, किंवा हेडवरती जे हेअर्स आहेत ते असतील, किंवा मग नेल्स आहेत, आपली नखं, त्याच्यावरती या नॉन केरॅटिनाइज इपिथेलियम प्रेझेंट असतात. आणि नॉन केरॅटिनाइज इपिथेलियम कुठे प्रेझेंट असतात, तर ह्या वेट सरफेस होती, म्हणजे जिथे जिथे ओला सरफेस आहे, म्हणजे आपलं तोंडाचं आतलं जे माउथ आहे तिथे नॉन केरॅटिनाइज असतं. जर तिथे केरॅटिनाइज असतं तर काय झालं असतं, आपल्या तोंडामध्ये केस आले असते, म्हणून तिथे नॉन केरॅटिनाइज आहे. किंवा फॅरिंग्स, जो आपला पॅसेज आहे थ्रोटच्या, घसाच्या खालचा, तो इसोफॅगस आहे, किंवा कंजक्टिव्हा ऑफ आय, आपले डोळे जे आहेत त्याच्यामध्ये ते प्रेझेंट असतात. ओके, सो डू यू अंडरस्टँड स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. Then next, transitional epithelium. So here the diagram of transitional epithelium. ही transitional epithelium ची diagram आहे. So it is composed of several layer of pear shaped cell. Okay, pear shaped cell म्हणजे काय, pear म्हणजे काय, what is mean by pear, pears means what,
मोती जसा मोत्याचा आकार असतो, सॉरी पियर शेप आकारामध्ये हे काय असतात, हे प्रेझेंट असतात. ओके, सो पियर शेपच्या आकारामध्ये असतात. अँड इट इज स्टेजेस बिटवीन सिम्पल अँड स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम. इट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्झिशनल. आणि हे जो शेप आहे हा कोणामधला आहे, तर सिम्पल आणि स्ट्रॅटिफाईड कसं दिसतं या प्रकारे, आणि सिम्पल या दोघांमधली जी स्टेज आहे म्हणजे त्या टिश्यू काय नसतात, अर्ध्या सिम्पल इपिथेलियम असतात आणि अर्ध्या स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम असतात. म्हणजे काय करतात, त्या सिम्पलचं स्ट्रॅटिफाईड बनत असतात. म्हणजे त्या काय करत असतात, स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन करत असतात, स्वतःला काय करत असतात, ट्रान्झिस्ट करत असतात सिम्पलमधून स्ट्रॅटिफाईडमध्ये. म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, ट्रान्झिशनल एपिथेलियम. या दोघांच्या मधली स्टेज आहे ती. सो सुपरफिशियल लेअर ऑफ ओव्हल शेप सेल हेल्ड टुगेदर इंट्रासेल्युलर सिमेंट स्लिमी अँड अलाव सेल टू स्लीप वन अनदर. सो सुपरफिशियल लेअर आहे, सो त्याच्यामधलं जे आहे ते काय करतात, ह्या सेल एकमेकांना हेल्ड करतात, एकत्र करतात, आणि त्याच्यामुळे त्या एका बाजूला काय आलेल्या असतात, स्लिपी कललेल्या असतात, एका बाजूला कलंडलेल्या असतात, कललेल्या असतात, स्लिपी झालेल्या असतात. देन फाउंडिंग लाईन ऑफ असेसरी स्ट्रक्चर दॅट इज युरेटर्स, युरिनरी ब्लॅडर अँड युरेथ्रा. ओके, सो जे काही युरिनरी सिस्टीमचे पार्ट्स आहेत, युरेटर्स, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा, त्याच्यामध्ये या ट्रान्झिशनल इपिथेलियम काय असतात, प्रेझेंट असतात. सो ट्रान्झिशनल इपिथेलियमला ट्रान्झिशनल इपिथेलियम काय म्हणतात, कारण ह्या अशा स्टेजमध्ये असतात की ज्या सिम्पलपासून स्ट्रॅटिफाईडमध्ये गेलेल्या असतात. म्हणजे ना त्या धड सिम्पल राहिलेल्या असतात, ना त्या पूर्ण काय झालेल्या असतात, स्ट्रॅटिफाईड झालेल्या असतात. त्या स्वतःला काय करत असतात, सिम्पलमधून स्ट्रॅटिफाईडमध्ये ट्रान्झिस्ट करत असतात. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, ट्रान्झिशनल इपिथेलियम म्हटलं जातं. आणि पर्टिक्युलरली कुठे प्रेझेंट असतात, तर युटेरस, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा या ठिकाणी ते काय असतात, पर्टिक्युलरली प्रेझेंट असतात. ओके, देन नेक्स्ट टाईप इज द कनेक्टिव्ह टिश्यू. आता आपण जे काही बघितलं ते सगळं कशाबद्दल होतं, इपिथेलियल टिश्यू बद्दल होतं. ओके, इपिथेलियल टिश्यूचे आपण दोन टाईप्स इन डिटेल बघितले, सिम्पल इपिथेलियम आणि कंपाऊंड इपिथेलियम. पहिला आपण इपिथेलियल टिश्यूचं क्लासिफिकेशन बघितलं, त्याच्यानंतर सिम्पल इपिथेलियम बघितलं, त्याच्यामध्ये स्क्वॅमस इपिथेलियम, क्युबॉइडल इपिथेलियम, कॉलमनार इपिथेलियम आणि सिलिएटेड कॉलमनार बघितलं. त्यानंतर कंपाऊंड इपिथेलियम आपण स्टडी केला की ज्याच्यामध्ये आपण स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम बघितलं आणि ट्रान्झिशनल इपिथेलियम बघितलं. ओके, so then next is the कनेक्टिव्ह टिश्यू. नेक्स्ट टाईप जो मेजर टाईप होता इपिथेलियम टिश्यू नंतर, तो कोणता होता, कनेक्टिव्ह टिश्यू होता. सो कनेक्टिव्ह टिश्यू इज हेल्प टू बाइंड द टिश्यू टुगेदर, सपोर्ट अँड प्रोव्हाइड स्ट्रेंथ अँड प्रोटेक्शन. कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय, नावातच तुम्हाला दिसते, कनेक्टिव्ह मीन्स कनेक्शन, ही दोन गोष्टींना काय करणार, ही एखादी गोष्ट कनेक्ट करणार, म्हणून त्यांना काय म्हटलं गेलेलं आहे, कनेक्टिव्ह टिश्यू म्हटलं गेलेलं आहे. कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय, दोन गोष्टींना एकत्र बांधून ठेवणार आहे. मग इट मे बी बाइंड टू टिश्यू टुगेदर, ज्या काही दोन टिश्यू आहेत, दोन सेल्स आहेत, त्यांना एकत्र बांधून ठेवतील आणि त्यांना सपोर्ट प्रोव्हाइड करतात आणि स्ट्रेंथ देतात. त्या एका जागी स्थिर राहाव्यात त्याच्यासाठी त्यांना स्ट्रेंथ देतात आणि त्याचबरोबर त्यांना प्रोटेक्शन देतात की एका जागेवरून दुसऱ्या जागी त्या हलू नयेत याच्यासाठी. ओके, सो ते म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हटलं जातं. ओके, अँड इट इज मेड अप ऑफ फायबर सेल अँड ग्राउंड सबस्टन्सेस. हे कशापासून बनलेलं आहे, तर फायबर सेल्स आहेत काही, फायबर लाईक. फायबर म्हणजे काय, की तुम्हाला फायबर्स माहिती आहेत, फायबर्स कसे असतात, तंतुमय पदार्थ असतात फायबर्स. ओके, धागे निघणारे पदार्थ त्यांना म्हटलं जातं फायबर्स म्हटलं जातं. इट इज मेड अप बाय फायबर सेल्स अँड ग्राउंड सबस्टन्सेस. ओके, सो दिस कनेक्टिव्ह टिश्यू इज डिवायडेड इंटू 5 टाइप्स. ओके, लूज कनेक्टिव्ह टिश्यू, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू, कार्टिलेजेस, बोन्स अँड ब्लड. हे कनेक्टिव्ह टिश्यूला काय केलेलं आहे, 5 प्रकारे विभागले गेलेले आहे. ऍक्च्युली 8 प्रकारे आहे, पण आपल्या सिलेबसला 5 प्रकार आहे. मेन क्लासिफिकेशन लिहिताना 8 टाइप्स लिहायचे. सो कनेक्टिव्ह टिश्यू तुम्हाला कळालं, कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय, की एकमेकांना कनेक्ट करून ठेवणार आहे. ओके, म्हणून त्यांना कनेक्टिव्ह म्हणतात आणि त्या स्ट्रेंथ आणि प्रोटेक्शन काय करतात, प्रोव्हाइड करतात. ओके, देन नेक्स्ट, loose connective tissue. So what is mean by loose connective tissue? So loose connective tissue, it consists of loose network of fiber. Here the structure of loose connective tissue. Okay, so this is actually adipose tissue. loose म्हणजे काय, की त्यांचं जे एकमेकांना कनेक्ट करणारं फायबर आहे ते कसं असतं, लूजली बाउंड झालेलं असतं. म्हणजे एकदम दाटीवाटीने ते फायबर एकत्र आलेले नसतात. फायबर म्हणजे काय, थोडक्यात जसे आपले धागे असतात त्या प्रकारचं काय असतं, ते स्ट्रक्चर असतं. सो हे धागे जेव्हा एकमेकांना बांधले जातात, सो ते एकदम लूजली बांधले जातात आणि दाटीवाटीने बांधले जात नाहीत. हे तो प्रकार कोणता असतो, लूज कनेक्टिव्ह टिश्यू. इट हॅज सेमी फ्लुइड ग्राउंड सबस्टन्सेस. आणि लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय असतं, सेमी फ्लुइड असतं. सेमी फ्लुइड म्हणजे काय, तर धड सॉलिडही नाही आणि धड लिक्विडही नाही, मधल्या स्टेज मधलं असतं. त्याच्यापासून या लूज कनेक्टिव्ह टिश्यू बनलेले असतात. अँड दिस लूज कनेक्टिव्ह टिश्यू अगेन क्लासिफाईड इंटू 3 टाईप. आणि या लूज कनेक्टिव्ह टिश्यूला काय केलेलं आहे, 3 प्रकारे क्लासिफाईड केले गेलेले आहे. फर्स्ट वन इज द ॲडिपोज टिश्यू. ओके,
Second one is the areolar connective tissue and third one is the reticular connective tissue. लूज कनेक्टिव्ह टिश्यूला तीन प्रकारे क्लासिफाईड केले, ॲडिपोज, areolar connective tissue and reticular connective tissue. So what is meant by adipose tissue? So this adipose tissue is made up by adipocytes. ॲडिपोस टिश्यू कशापासून बनलेले असतात, तर ॲडिपोसाइट्स पासून ॲडिपोस टिश्यू बनलेले असतात. या ॲडिपोसाइट काय करतात, सो दिस ॲडिपोसाइट स्टोअर्स फॅट्स अँड ट्रायग्लिसराईड. सो बॉडीमधले जे काय आपले फॅट्स आहेत, ऑइल्स आहेत किंवा ट्रायग्लिसराईड आहेत, सो आपण जे काही फॅटी सबस्टन्स खातो, बर्गर, पिझ्झा, वडापाव, फ्रेंच फ्राईज अँड समथिंग ऑल्स, वॉट एव्हर द फास्ट फूड अँड फॅटी सबस्टन्स, दॅट फॅट्स, ट्रायग्लिसराईड, बॉडी फॅट्स आर स्टोर इन टू द ॲडिपोसाइट्स. आणि ह्या ॲडिपोसाइट्स एकत्र येऊन काय बनवतात, ॲडिपोज टिश्यू तयार करतात. ओके, इट ॲक्ट्स ॲज अ इन्सुलेटर अँड एनर्जी रिझर्वायर. इन्सुलेटर म्हणजे काय, की हीट स्टोअर करून ठेवणार. इन्सुलेटर म्हणजे काय, की एखाद्या पदार्थाची हीट स्टोअर करून ठेवणार. इट इज ॲक्ट ॲज अ इन्सुलेटर ॲज वेल एज एनर्जी रिझर्वायर. फॅट आणि ट्रायग्लिसराईडपासून बॉडीला एनर्जी मिळते, जशी ग्लुकोज प्रोटीनपासून मिळते तशीच फॅट आणि ट्रायग्लिसराईडपासून सुद्धा बनत असते. सो त्या इन्सुलेटर आणि एनर्जी रिझर्वायर काम करत असतं. सो दिस इज द ॲडिपोज टिश्यू. ॲडिपोज टिश्यूचे एक हँडमेड डायग्राम आहे. आणि ॲडिपोज टिश्यूची आहे. ॲडिपोसाइट्स या सेल कशा असतात, तर ह्या अशा प्रकारच्या सेल असतात. जसं आपला पाण्याचा भांडं असतं मातीचं, त्याच प्रकारच्या या सेल असतात. आणि ह्याच्या आतमध्ये आपलं फॅट्स अँड ट्रायग्लिसराईड काय होतं, स्टोअर होत असतं. ओके, सो अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय ॲडिपोज टिश्यू. देन नेक्स्ट, areolar connective tissue. So it is made up by all three fibers. areolar connective tissue कशा बनलेले असतात, तिन्ही फायबर पासून areolar connective tissue बनलेले असतात. तर तीन प्रकारचे फायबर बॉडीमध्ये कोणते असतात, तर कोलाजेन फायबर, इलॅस्टिक फायबर अँड रेटिक्युलर फायबर. या तिन्ही फायबर ह्या areolar connective tissue मध्ये प्रेझेंट असतात. ऑलमोस्ट फाउंड इन ऑल पार्ट ऑफ बॉडी. बॉडीचे जेवढे सगळे पार्ट आहेत त्याच्यामध्ये काय असतात, या टिश्यू काय असतात, प्रेझेंट असतात. सो इथे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसते, हे कसलं स्ट्रक्चर आहे, जस्ट अ मिनिट, हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसते, हे स्ट्रक्चर कसलं आहे, तर हे एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यूचं आहे. याच्यामध्ये तिन्ही फायबर प्रेझेंट असतात, कोलाजेन फायबर, इलॅस्टिक फायबर अँड रेटिक्युलर फायबर. याला म्हटलं जातं एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. इथे जे डायग्राम दिसते, इथे माझा कर्सर हलतोय, तिथे ही पहिली डायग्राम आहे, ही एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यूची डायग्राम आहे. आणि ह्या पूर्ण बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, कारण याच्यामध्ये सगळे तिन्ही फायबर प्रेझेंट असतात, कोलाजेन, इलॅस्टिक आणि रेटिक्युलर फायबर. त्याच्यामुळे ऑल ओव्हर बॉडीमध्ये या एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू स्प्रेड झालेले असतात. दिस इज अ स्ट्रक्चर of areolar connective tissue. Then reticular connective tissue. So why it is called as reticular, because it consists of only one fiber, that is reticular fiber and reticular cell. या कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय असतं, एकच फायबर प्रेझेंट असतो, तो म्हणजे कोणता, रेटिक्युलर फायबर आणि रेटिक्युलर सेल. म्हणून त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हटलं गेलेलं आहे. हे जे सेकंड स्ट्रक्चर आहे, हे कसलं आहे, रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यूचे आहे. या ज्या पिंक कलरच्या डॉट दिसत आहेत, ड्रॉपलेट, हे रेटिक्युलर सेल्स आहेत. आणि मध्ये जे लाइनिंग दिसले ब्लॅक कलरचं, हे रेटिक्युलर फायबर्स आहेत. ओके, आणि ह्याच्यापासून ही टिश्यू बनलेली आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं, रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू म्हटलं जातं. ओके, देन सेकंड टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू इज डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन लूज अँड डेन्स. लूज म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये फायबर काय आले, लूजली अरेंज झाले, एक फायबर, त्याच्यानंतर थोडं डिस्टन्स आणि दुसरा फायबर, मग पुन्हा थोडं अंतर, डिस्टन्स आणि तिसरा फायबर, असे अरेंज झालेले असतात त्या लूज कनेक्टिव्ह टिश्यू. मग डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय, इथे तिसरी डायग्राम आहे ही डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूची आहे. इथे काय झालेलं आहे, सगळे फायबर एकमेकांना अटॅच होऊन अरेंज झालेले आहेत, मध्ये कोणताही डिस्टन्स राहिलेला नाहीये, म्हणून त्यांना डेन्स म्हटले झालेले आहे, घट्ट एकत्र आलेले आहेत. ओके, सो फायबर्स आर डेन्सली अरेंज. इथे दिसते तुम्हाला फायबर सगळे काय झालेले आहेत, डेन्सली काय झालेले आहेत, अरेंज झालेले आहेत. ओके, so it is densely arranged fibers. Okay, so it is densely arranged fiber, it contain more fiber and less cell content. ह्या ज्या डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू असतात त्याच्यामध्ये फायबर्स जास्त असतात आणि सेल फार कमी असतात. म्हणजे जर आपण आपले मसल कन्सिडर केले तर ते डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूचे होऊ शकतात. मसलमध्ये काय आपल्या फायबर्स जास्त आहे, सेल फार कमी आहेत. सो इट इज फर्दर डिवायडेड इंटू डेन्स रेग्युलर, डेन्स इरेग्युलर अँड डेन्स इलॅस्टिक कनेक्टिव्ह टिश्यू. सो डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूला काय केलेलं आहे, पुन्हा तीन प्रकारे क्लासिफाईड केलेलं गेलं आहे, डेन्स रेग्युलर, डेन्स इरेग्युलर अँड डेन्स इलॅस्टिक कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, सो दिस इज द डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. दिस वन इज द एरिओलर, दिस वन इज द रेटिक्युलर अँड दिस वन इज द डेन्स कनेक्टिव्ह
टिश्यू. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द कनेक्टिव्ह टिश्यू. रिमेनिंग पार्ट अजून आहे, कार्टिलेजेस आहेत, मसल्स फायबर आहेत, नर्वस टिश्यू आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. पण आजच्या लेक्चरला आपण जे बघितले डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू, रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू, एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू, लूज कनेक्टिव्ह टिश्यू बघितले, ॲडिपोज टिश्यू म्हणजे ॲडिपोसाइट की ज्या फॅट्स आणि ट्रायग्लिसराईड आपलं जे असतं ते काय करतात, स्टोअर करून ठेवतात. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, कनेक्टिव्ह टिश्यू बघितलेला आहे, ट्रान्झिशनल इपिथेलियम, कंपाऊंड इपिथेलियम आणि सिंपल इपिथेलियम बघितले, त्याचे पुन्हा सगळे टाईप्स बघितले. ओके, इपिथेलियल टिश्यू इन डिटेल्स बघितला, प्रायमरी टिश्यूचं क्लासिफिकेशन बघितलं. सो हे क्लासिफिकेशन व्यवस्थित तुमचं लक्षात असलं पाहिजे. टिश्यूची डेफिनेशन बघितली, बॉडीच्या बेसिक टिश्यू कोणते आहेत ते आपण बघितलेले आहेत. सो रिव्हिजन्स करा. ओके, हा चॅप्टर जेव्हा एंड होईल मंडेला, उद्या संडेला हे आपलं पहिलं लेक्चर असेल संडेचं, आणि त्याच्यानंतर मंडेला हा चॅप्टर एंड होईल, तेव्हा मी ग्रुपवरती नोट्स ज्या आहेत त्या काय करेन, पोस्ट करेन. ओके, तर त्याचबरोबर आपली एक्झाम ही 4 तारखेला होणार आहे, फेब्रुवारी 4 पासून. टाइम टेबल लवकरच रिलीज होईल ग्रुपवरती. ओके, सो त्या एक्झामला MCQ पॅटर्न असेल, माझ्या माहितीनुसार तरी MCQ पॅटर्न असेल 20 मार्क्स 20 MCQ. ओके, की जी ऑनलाईन कंडक्ट केली जाईल. ओके, टाईम बाउंडेड असेल, 1 हवरमध्येच ती सबमिट करायची. सो तुम्हाला त्या टाईममध्ये ऑनलाईन हे आलंच पाहिजे. नो एक्सक्यूज एक्झाम आहे, सो एक्सक्यूज कोणताही चालणार नाही. ओके, HAPचा मी सिलेबस तुम्हाला, आपला जो हा सिलेबस आहे, पहिला चॅप्टर स्कोप अँड इंट्रोडक्शन ऑफ ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, सेकंड चॅप्टर सेल अँड थर्ड चॅप्टर टिश्यू, अशा 3 चॅप्टरवरती आपली MCQ टेस्ट होईल. 4 फेब्रुवारीला एक्झाम होईल त्याच्यावरती. ओके, शक्यतो मी ट्राय करेन की क्वेश्चन बँक देण्याचा पॉसिबल असेल तर, किंवा जर आम्हाला सांगितलं गेलं कॉलेजकडून तसंच क्वेश्चन बँक द्यायचा, तर मी ट्राय करेन क्वेश्चन बँक देण्याचा. सो आज जो टिश्यूचा चॅप्टर शिकलेलो आहोत आपण, त्याच्यामध्ये काही तुम्हाला समजलं नसेल, अडचण असेल, प्रॉब्लेम असेल, तर मला पर्सनली विचारा, मी तुमचे डाऊट्स काय करेन, क्लिअर करेन. सो इथे आपण आजच्या लेक्चरसाठी थांबतोय. नेक्स्ट पार्ट आपण आपला नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. ओके, सो हॅपी लर्निंग. थँक्यू सो मच.